इथे आपण हवामान हे प्रकरण अभ्यासतोय आणि हे प्रकरण आपण मागील भागांमध्ये दोन नकाशाच्या संदर्भाने भारत आणि ब्राझील यांचा हवामान अभ्यासत असताना नकाशाच्या संदर्भाने किंवा नकाशाची मदत घेऊन आपण त्या हवामानाचा आढावा घेतलेला आहे. आता या भागामध्ये नकाशाच्या ऐवजी आलेखांचा अभ्यास करून आलेख वाचन करून आपल्याला ब्राझीलमधील जे 4 महानगर आहे अर्थातच मॅनॉस, बेलेम, पोर्तो ॲलेग्रे आणि रिओ दी जानेरिओ ही जी ब्राझीलमधली 4 महत्त्वपूर्ण शहर की ज्याला आपण महानगर असं देखील म्हणतो. तर या महानगरामधील आपल्याला कमाल तापमान, किमान तापमान आणि पर्जन्यमान ब्राझीलमधलं कमाल तापमान, किमान तापमान आणि पर्जन्यमान याचा अभ्यास या आलेखांच्या मदतीने करायचा आहे. आता या आलेखाचं वाचन करत असताना विशेषत्वाने काही महत्त्वपूर्ण बाबीसुद्धा आपल्याला समजून घ्यायचं आहे. कारण हे आहे की 10व्या वर्गाच्या बोर्डाच्या परीक्षेमध्ये देखील नकाशा वाचन हा देखील प्रश्न असतो, त्याचप्रमाणे आलेख वाचन हा देखील प्रश्न असतो. आणि म्हणून आलेख वाचनामध्ये सुद्धा आपण अगदी सराईत व्हावं या दृष्टीने आपल्याला अनेक बाबी आलेख वाचनाच्या समजून घ्यायच्या आहे. तर आलेखामध्ये देखील नकाशाप्रमाणे खाली काय असतं तर त्याला आपण सूची म्हणतो. नकाशामध्ये आपण सूची म्हणतो तशाच स्वरूपाची सूची इथे देखील दिलेली आहे. तर ती सूची देखील समजून घेणे फार महत्त्वपूर्ण असते. तर आता या सूचीमध्ये 2 बाबी दिल्या आहेत, कमाल तापमान आणि खाली दिलं आहे किमान तापमान. आता कमाल तापमान अर्थातच कमाल आणि किमानचं तात्पर्य काय असतं, कमीत कमी आणि जास्तीत जास्त तापमान. किमान तापमान कमीत कमी आणि जास्तीत जास्त तापमान. आता किमान तापमान दाखविण्याचं काम ही निळी रेष करते आहे. तर आपल्याला प्रत्येक आलेखामध्ये जर आपण प्रत्येक आलेखाचं अवलोकन केलं तर आपल्याला ही निळी रेष दिसते आहे. आता ही निळी रेष अर्थातच काय दाखवते आहे, ही निळी रेष कोणत्या प्रकारचं तापमान दाखवते आहे तर इथे बघा पुन्हा दाखवते मी, हे किमान तापमान दाखवत आहे. आता त्यानंतर ही जी लाल रंगाची रेष आहे ज्याला पिंक कलर म्हणतो इंग्रजीमध्ये, नॉट एक्झॅक्टली रेड बट इट्स अ डार्क पिंक कलर आहे ना. तर ही पिंक कलरची जी लाईन आहे ही कमाल तापमान दाखवते आहे. तर जास्तीत जास्त मॅक्झिमम टेम्परेचर ज्याला आपण म्हणतो. तर बघा इथे ही दिसती आहे, या पण आलेखमध्ये दिसती आहे, पोर्तो ॲलेग्रेच्या पण आलेखात दिसती आहे आणि इथे मॅनॉस आणि बेलेम या दोनही शहरांमध्ये देखील दिसते. तर इथे तुम्हा सर्वांच्या लक्षात एक गोष्ट व्यवस्थित आलेली आहे, ती काय आहे की कमाल आणि किमान तापमान दाखविण्यासाठी 2 रंगांच्या रेषाचा वापर केलेला आहे. आता आलेखामध्ये याला आपण काय म्हणतो असतो, रेषालेख. जिथे रेषेचा उपयोग केला जातो कुठलाही घटक दाखवण्यासाठी त्याला आपण रेषालेख म्हणत असतो, बरोबर आहे. तर रेषालेखाच्या मदतीने कमाल आणि किमान तापमान दाखविलेलं आहे. आता त्यानंतर आणखी काय काय दाखवलेलं आहे या आलेखामध्ये, कारण या बाबी समजलं की आलेख वाचन अतिशय सोपं होतं. तर इथे बघा प्रत्येक आलेखाच्या राईट साईडला, इथे पण बघा इथे पण बघा, प्रत्येक आलेखाच्या राईट साईडला आपल्याला काय दिसतं आहे, पर्जन्य. अर्थातच आलेखाची उजवी बाजू जी आहे हे पर्जन्यमान दर्शवित आहे. परंतु हे जे पर्जन्यमान आहे हे पर्जन्यमान कशामध्ये दाखविलेलं आहे, मिलीमीटर. जसं मी तुम्हाला अनेकदा सांगितलं आहे, पर्जन्यमान ज्याला आपण साध्या भाषेत पाऊस म्हणतो तर भूगोलाच्या भाषेत पर्जन्यमान म्हणतात. तर या पर्जन्यमानाचं मापन करण्यासाठी 2 युनिटचा वापर करतात. युनिट अर्थात एकक. तर ते कोणते 2 आहेत तर कधीकधी सेंटीमीटर वापरतात तर कधीकधी मिलीमीटर देखील वापरतात. तर या आलेखामध्ये मिलीमीटर पर्जन्यमानाची जी नोंद आहे ती मिलीमीटरमध्ये करण्यात आलेली आहे. आणि प्रत्येक शहराचं पर्जन्यमान, कमाल तापमान आणि किमान तापमान दाखवलेलं आहे. आता या आलेखाचा जो डावीकडला भाग आहे, प्रत्येक आलेखाच्या डावीकडल्या भागामध्ये जी स्केल दिलेली आहे याला आपण स्केल म्हणूया. तर ही काय दर्शवते तर तापमान डिग्री सेंटीग्रेड. तर 4ही शहरांमध्ये
हे जे दिसतंय ना, तर हे काय दाखवत आहे? तापमान. आणि कशामध्ये? डिग्री सेंटीग्रेड. आता यामध्ये रेषालेख जो आहे हा तापमान दर्शवितो, बरोबर आहे ना? रेषालेख तापमान दर्शवितो. आणि हा जो आहे याला म्हणतात स्तंभालेख, बरोबर आहे? यात स्तंभ काढण्यात आलेले आहेत, तर स्तंभालेख. तर स्तंभालेख जे आहेत हे काय दर्शवून राहिलेले आहेत? तर मग तर हे कमाल तापमान आणि हे किमान तापमान, बरोबर आहे ना? तर मग स्तंभालेख जे आहेत ते काय दर्शवतात आहे? पर्जन्यमान दाखवत आहे. आलं सगळ्यांच्या लक्षात? तर पर्जन्यमानाचा प्रश्न जर पर्जन्याबाबत जर प्रश्न असेल तर स्तंभालेख पाहायला लागेल आहे. तापमानाबद्दल प्रश्न असेल आहे तर मग आपल्याला रेषालेख बघायला लागेल आहे. आलं सगळ्यांच्या लक्षात? आणि पर्जन्यमान आहे ना, तर पर्जन्यमान पाहण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल आहे? हे स्तंभ बघायला लागेल. तर आय होप सगळ्यांना आता लक्षात आलेलं आहे, बरोबर आहे ना? पुन्हा एकदा रिवाईज करते. तापमान रेषालेखाने दाखवलेलं आहे, बरोबर आहे? आणि पर्जन्यमान जे आहे हे कशाने दाखवलेलं आहे? स्तंभालेखाने दाखवलेलं आहे. देर शुड बी नो कन्फ्युजन ॲट ऑल नाव. आणि आता आपण खाली बघूया, दिसतीये? हां, तर तुम्हाला माहिती आहे आपण गणितामध्ये सुद्धा आलेख अभ्यास याच्यामध्ये वाय ॲक्सिस आणि एक्स ॲक्सिस असतो, बरोबर आहे ना? तर आता या ॲक्सिसवरती महिने दाखविलेले आहेत, जनवरीपासून तर डिसेंबरपर्यंत आहे ना. प्रत्येक शहरात 12 म्हणजे जनवरी टू डिसेंबर या महिन्यांमध्ये तापमान आणि पर्जन्यमान हे कशा स्वरूपाचं आहे ते दर्शवण्यात आलेलं आहे. तर आता आपल्याला एक बेसिक माहिती मिळालेली आहे आलेखाबाबत, बरोबर? आता आपल्याला वळायचं आहे प्रश्नांच्या मालिकेकडे. तर तुमच्या पाठ्यपुस्तकामध्ये जेव्हा तुम्ही हे अभ्यासाला बसताय तर सोबत अर्थातच पुस्तक असणे फार गरजेचे आहे. कारण ही जी प्रश्नांची ही जी मालिका असते यांचं उत्तरांचा शोध घ्यायचा आहे. तर मला आता हे प्रश्न इथे स्क्रीनमध्ये सगळ्याच्या सगळं घेता येणार नाही, कारण आपल्याला आलेख समजून घ्यायचं आहे. तर तुम्ही पाठ्यपुस्तक अगदी समोर असायलाच लागेल आहे, बरोबर आहे? चला तर मग आता प्रश्नांकडे वळूया आणि एक एक प्रश्नांचं उत्तराचा या आलेखाच्या मदतीने शोध घेण्याचा प्रयत्न करूयात. तर आपला पहिला प्रश्न काय म्हणतोय की चारही शहरातील तापमान कोणत्या महिन्यात सर्वात जास्त आहे, बरोबर आहे? तर आता आपल्याला रेषालेख बघायला लागेल आहे. हे रेड लाईन्स अँड ब्ल्यू लाईन्समध्ये, पिंक लाईन आणि ब्ल्यू लाईन्समध्ये जो रेषालेख दिलेला आहे तो बघायला लागेल आहे. आणि त्याच्या मदतीने आपल्याला चारही शहरांमध्ये कोणत्या महिन्यात सर्वाधिक तापमान दिसतंय ते बघायला लागेल आहे. तर आपण एक एक शहर बघूया. तर सगळ्यात पहिलं शहर कोणतं आहे? तर मॅनॉस आहे. तर मॅनॉसमध्ये आता आपल्याला काय बघायचं आहे? तापमान कोणत्या महिन्यात जास्त आहे? तर बघूया तर मग जास्त तापमान. तर आता इथे जे तापमान आहे मॅनॉसमध्ये ऑगस्ट, हे बघा आता कसं मॅच करायचं हे पण मी तुम्हाला सांगते. हा दिसतोय ऑगस्ट. आता तुम्हाला वाटेल की मॅडम स्तंभाजवळ नाही, आपण इथून असं वर जाऊया. दिसतंय जास्त तापमान विचारलं ना आपल्याला, बरोबर आहे? तर मग आता आपल्याला मी आणलं आहे इथे, आता ॲरो आणलं आहे. तर ऑगस्ट, त्यानंतर ऑगस्टनंतर पुढचा महिना दिसतोय सप्टेंबर, त्यानंतर ऑक्टोबर. बघा मॅच होतो की नाही ऑक्टोबर, बघा इथे झालं आहे मॅच, बरोबर? तर ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर या 3 महिन्यामध्ये मॅनॉस शहरात जास्त तापमान आहे, बरोबर आहे ना? कमाल तापमान अर्थात जास्त तापमान आहे ना. तर मग सगळ्यांच्या लक्षात आलं, मॅनॉसमध्ये हे जे 3 महिने दिसतात आहेत तर 3 महिने तुमच्याजवळ, आता इथे पहा माझ्याजवळ हा ब्रश आहे, बरोबर आहे ना? त्याची मी मदत घेते. तुम्ही स्वतः वैयक्तिक करताना स्केलसुद्धा तुम्ही अशी पॅरलल घेऊ शकता, अर्थात त्यात तुम्हाला सोपं जायला मॅच करायला महिना आणि रेषालेखातला तो पॉईंट. तर इट्स व्हेरी इझी, सगळ्यांना कळलं असेल. चला आता आपण बेलेम शहराकडे वळूया. तर बेलेम शहरामध्ये आता जास्त तापमान कोणत्या महिन्यामध्ये आहे शोध घेऊया आपण आता, आहे ना? तर बघा तर मग बेलेममध्ये बघा ही जी रेड लाईन आहे, ही रेड लाईन आहे ना, ही दिसतीये. आता ही रेड लाईन कोणत्या महिन्यामध्ये आहे बघा?
जून महिन्यामध्ये आहे ना, बरोबर आहे ना. तर जूनपासून आता बघूया, पुढे जाऊया आता. जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, तर तिथपासून तर डिसेंबरपर्यंत दिसती ती आपल्याला, बरं आहे ना. तर जून ते डिसेंबर. परीक्षेत जर प्रश्न विचारला तर मग उत्तर लिहिताना याही पद्धतीने लिहू शकतो आपण, जून ते डिसेंबर, किंवा इतरही महिन्यांचा उल्लेख करायला काही हरकत नाही आहे. तर अशा प्रकारे सर्व महिन्यामध्ये सलग एकसारखंच तापमान आहे, जूनपासून तर डिसेंबरपर्यंत. तर जून टू डिसेंबर आपण म्हणू शकतो. तर आता बेलेमनंतर आता पुढे वळूया आपण. आता इथे जाऊया, पोर्तो अलेग्रे, बरं आहे ना. तर पोर्तो अलेग्रेमध्ये बघा, इथे दिसतं आहे आणि इथे दिसतं आहे ना, इथे जास्त दिसतं आहे. तर चला मग शोध घेऊया ही कोणते महिने आहेत. पोर्तो अलेग्रे, तर हा जो दिसतो आहे हा अर्थातच कोणता आहे, जानेवारी आहे. त्यानंतर हा दिसतो तो फरवरी आहे, आणि त्यानंतर जानेवारी, फरवरी, बरं आहे ना. इथे याला आपण नाही गृहीत धरू शकत, कारण की हा थोडासा खाली आलेला आहे, बरोबर आहे ना. म्हणून अर्थातच आपल्याला मग हे 2 महिने घ्यायला लागेल, जानेवारी अँड फरवरी. आलं लक्षात. आता लास्ट सिटीकडे वळूया, रिओ दी जेनेरिओ. ॲक्च्युली यामध्ये मराठीत लिहिलं आहे म्हणून रिओ दी जानेरिओ असं लिहिलं आहे, बट ॲक्च्युली इंग्लिश प्रोनाऊन्सिएशन ॲज इट इज फॉरेन कंट्री, अकॉर्डिंग टू इंग्लिश प्रोनाऊन्सिएशन इट शुड बी प्रोनाऊन्स ॲज रिओ दी जेनेरिओ. ओके. तर असं आता हे मराठीत, आता मराठीमध्ये आता पुस्तकात जसं लिहिलं आहे अगदी सुस्पष्टपणे जानेरिओ असं लिहिलेलं आहे, इट शुड बी स्पेल्ड ॲज जेनरिओ. ओके, चला. तर रिओ दी जेनेरिओ हे लास्ट सिटी आहे ना. या लास्ट सिटीमध्ये आता हायेस्ट टेम्परेचर आपल्याला बघायचं आहे. तर आपल्याला बघा, इथे ही जी लाईन आहे, इथे या लाईनला फक्त हा तेवढा पॉईंट टच झालेला दिसतो आहे, बरोबर. आणि थोडाफार हा पॉईंट आहे, पण पीक हा दिसतो आहे, बरं आहे ना. तर हा महिना कुठला आहे मग, तर हा महिना फेब्रुवारी. तर बघा, फेब्रुवारी. ओके, कळलं सगळ्यांच्या. तर आपण 4ही सिटीजमध्ये सर्वाधिक तापमान कोणत्या महिन्यांमध्ये याचा शोध घेतला आहे, आणि आपली उत्तरं तयार आहेत. तुम्हाला मी आता इथे एक्सप्लेन केलं आहे, पण प्रत्यक्षात या आलेखांचा अभ्यास करून वैयक्तिकरित्या शोधून तुम्हाला तुमच्या वहीमध्ये या उत्तरांची नोंद वैयक्तिकरित्या करायची आहे. इथे मी फक्त समजावून सांगते आहे, त्यानंतर तुम्हालासुद्धा सेल्फ ऑब्झर्वेशन करून पुनश्च उत्तरं शोधायची आहेत. आता त्यानंतर दिलेल्या शहरात जास्त पाऊस कोणत्या महिन्यात पडतो. आता इथे आपल्याला विचारलेलं आहे पाऊस. अर्थात आता पाऊस म्हटलं तर पाऊस आपला भूगोलाचा शब्द काय आहे, पर्जन्यमान. तर पर्जन्यमान कोणत्या महिन्यात जास्त पडतो आहे, आणि प्रश्नामध्ये म्हटलं आहे की दिलेल्या शहरात, अर्थात आपल्याला 4ही शहर इथे बघायला लागेल आहे, बरं ना. तर मग पुन्हा आपण पहिलं शहर आहे मॅनॉस. तर मॅनॉसकडे आपण जाऊया. तर मॅनॉसमध्ये सर्वात जास्त पाऊस कोणत्या महिन्यात पडतो आहे, बरोबर आहे ना. ओके, फाईन. तर आता आपल्याला यासाठी काय करायला लागेल आहे की आपल्याला सगळ्यात लांब मोठा स्तंभ कुठे दिसतो आहे ते बघायचं. बघा, हा स्तंभ आपल्याला मोठा दिसतो आहे, बरोबर आहे ना. मग हा महिना कोणता आहे, मार्च. अर्थातच मॅनॉस शहरामध्ये मार्च महिन्यात सर्वात जास्त पाऊस पडतो. भारतात पडतो का मार्च महिन्यात जास्त पाऊस? पडतो आहे का? नाही, बरं ना. आपल्याकडे जुलै, ऑगस्ट या महिन्यात पडतो, पण इथे आपण ब्राझीलचा अभ्यास करतो. इथे मार्च महिन्यात ब्राझीलमध्ये मॅनॉस हे जे शहर आहे, ज्याला सिटी म्हणतात इंग्लिशमध्ये, मॅनॉस शहरात सर्वाधिक पाऊस पडतो आहे, बरोबर आहे. आता यानंतर कळलं आहे. मग आता पुढे जाऊया. आता पुढचं जे सिटी आहे बेलेम आहे ना. तर बेलेममधला पण सर्वात उंच स्तंभ आता तुम्ही इझिली फाइंड आउट करू शकता. बेलेममध्ये कोणता स्तंभ दिसतो, हा दिसतो आहे ना. तर बेलेममध्ये मग काय म्हणताय, मग मार्च महिनाच आहे, बरोबर आहे ना. आहे ना, मार्च महिना दिसतो, हा मार्च आहे. आता चला तर या सिटीमध्ये जाऊया. इथे पण पोर्तो अलेग्रे या शहरामध्ये बघा हायेस्ट, पहा माझा गेलेला आहे ब्रश, तर कोणतं आहे, पोर्तो अलेग्रे. तर पोर्तो अलेग्रेमध्ये ऑगस्ट अँड सप्टेंबर, बघा मी माझा ब्रश खाली येतो आहे, ऑगस्ट अँड सप्टेंबर हे 2 महिने आहेत. इथे पर्जन्यमान जास्त आहे. इट्स व्हेरी इझी. आता रिओ दी जेनेरिओमध्ये येऊया. तर तुम्ही अगदी पहिल्या दृष्टिक्षेपात तुम्ही फाइंड आउट करू शकताय आता, बरोबर आहे ना. हा दिसतो आहे, हा दिसतो आहे, आणि हा दिसतो आहे, बरोबर आहे ना. चला फाइंड आउट करा, मंथ फाइंड आउट करा. मग आता मी दाखवलेत तुम्हाला स्तंभ कोणकोणते आहेत. तर रिओ दी जेनेरिओ या सिटीमध्ये सर्वात जास्त पाऊस जानेवारी, मार्च आणि डिसेंबर आहे ना, बरोबर आहे ना. जानेवारी, मार्च अँड डिसेंबर या महिन्यामध्ये.
मला असं वाटतं की आता तुम्हाला सोपं झालं असेल आहे फाइंड आउट करणं. रेषालेख आणि स्तंभालेख, पर्जन्य सर्वाधिक कसं शोधायचं, सर्वाधिक तापमान कसं शोधायचं, आता लक्षात आलं असेल आहे बघा, बरोबर आहे. आता त्यानंतर पुढला प्रश्न असा आहे की ब्राझीलमधील पर्जन्य ऋतूचा कालावधी कोणता. अर्थातच त्यांना हे विचारायचं आहे की पाऊस कोणकोणत्या महिन्यामध्ये पडतो किंवा पावसाळा हा कोणकोणत्या महिन्यांमध्ये असतो. विचारण्याचं तात्पर्य हे आहे. तर मग आता आपणच सगळ्याच याचा आपण अभ्यास केलेला आहे, चारही शहरांचा अभ्यास केलेला आहे. तर आपल्याला असं लक्षात आलं की मार्च महिन्यामध्ये बहुतांशी शहरामध्ये पाऊस पडतो आहे. तर आता आपल्याला ज्या महिन्यात जास्त पाऊस पडतो तो अर्थातच मग पावसाळा, पर्जन्य ऋतू असणार, बरोबर आहे ना. मग एक एक आता इथे शोधूयात. मॅनॉल्समध्ये जरा शोध घेण्याचा प्रयत्न करा. मी ते ब्रश कॉन्स्टंट होते मॅनॉल्समध्ये, थोडासा वेळ पण देते. बघा बरं. त्यानंतर बेलेममध्ये पण बघा, थोडा वेळ आपण इथे पण तुम्ही दृष्टी स्थिर करा आणि बघा कोणत्या महिन्यात जास्त पाऊस पडतो आहे. इथे मी उत्तर देणार नाही आहे, तुम्हाला निरीक्षण करायचं आहे. आता इथे बघा कोणत्या महिन्यामध्ये पाऊस जास्त पडतो आहे, इथे बघा कोणत्या महिन्यामध्ये पाऊस जास्त पडतो आहे, तो पर्जन्याचा ऋतू असणार. मग मिळालं काय उत्तर. तर बघा सप्टेंबर आणि नोव्हेंबर. एक भारत आणि ब्राझीलची जर आपण थोडंसं तुलना पण इथे आपण करू शकतो. ब्राझीलमध्ये आपल्याला असं दिसतं की सप्टेंबर आणि नोव्हेंबर या महिन्यामध्ये चारही शहरांमध्ये बघितलं, मी एकाच शहराबद्दल आता इथे बोलत नाही आहे, मी चारही शहरांबद्दल बोलते आहे. तर आपल्याला असं दिसतं की सप्टेंबर आणि नोव्हेंबर या महिन्यांमध्ये पाऊस पडताना दिसतो आहे आपल्याला. आणि दुसरं अर्थात मार्चपासून तर मे महिन्यापर्यंत पाऊस पडताना दिसतो. मी पहिल्या सिटीमध्ये दाखवते बघा, मार्च टू मे, बरोबर आहे. इकडे पण बघा मार्च टू मे, इकडे पण बघा मार्च आहे ना, मार्च एप्रिल मे. तसं तर हे शहर असं आहे पावसाने समृद्ध, अगदी सगळ्याच महिन्यात पाऊस पडताना दिसतो आपल्याला, बरोबर आहे ना. तसं या पण शहरामध्ये, परंतु चला इथे मार्च बघूया. मार्चमध्ये पाऊस पडतो आहे, एप्रिलमध्ये पण पडतो आहे, मेमध्ये पण पडतो. पण आता तुम्ही म्हणाल की मॅडम इथे तर जानेवारी टू एप्रिल आणि मे हे सगळेच दिसतात आहे, बरं ना. मग आपल्याला काय करावं लागेल, ज्या महिन्यांमध्ये चारही शहरांचा इथे विचार करायचा, पर्टिक्युलर एका सिटीचा आपण विचार, चारहीचा आपल्याला एकत्रितरित्या विचार करून मग आपल्याला सांगायचं. तर एकीकडे आपल्याला दिसतं मार्चपासून तर मेपर्यंत, आणि दुसरीकडे मग आपल्याला काय दिसतं की सप्टेंबरपासून तर नोव्हेंबरपर्यंत. तर चला ना बघूया सप्टेंबर टू नोव्हेंबर. हे बघा सप्टेंबर टू नोव्हेंबर, सप्टेंबर टू नोव्हेंबर, बरं. अगदी डिसेंबरमध्ये पण, कारण काही शहरं अपवाद असतात, आपल्याला भारताच्या संदर्भातही दिसेल. इथे पण सप्टेंबर टू नोव्हेंबर बघा, इथे पण डिसेंबर आलेलं आहे, बट नॉट इन ऑल सिटीज, बरोबर. इथे पण सप्टेंबर, अगदी इथे ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, राईट. तर त्याच्यानं आपण असं ठरवलं. आपल्याला काय लक्षात आलं आहे, काय निदर्शनास आलं आहे की ब्राझील देशामध्ये जे पावसाळ्याचे जे ऋतू आहेत ते 2 आहेत, बरोबर आहे. तर मी इथे भारताचा उल्लेख थोडासा टाळते, कारण आपण भारताचा देखील मग आपण कंपॅरिझन करू. भारतामध्ये जाताना आपण कंपॅरिझन करूया की 2 देशामध्ये काय आहे. तर इथे सध्या मी फक्त ब्राझीलबद्दलच बोलणार आहे. तर आपल्याला असं निदर्शनास आलं की ब्राझीलमध्ये पावसाचे 2 ऋतू आहेत. वेगळी गोष्ट, पावसाचे 2 ऋतू आहे. आणि ते 2 ऋतू अर्थात इथे मार्च म्हटलं की आपल्याला मार्च म्हटलं की उन्हाळा आहे ना, आपल्यासाठी मार्च म्हणजे उन्हाळा. पण असं हे समीकरण अख्ख्या देशासाठी लागू होणार नाही. वेगवेगळ्या देशामध्ये वेगवेगळ्या म्हणजे ऋतू असतात. आपल्याकडे जर हिवाळा असेल तर दुसरीकडे उन्हाळा देखील असू शकतो, दुसरीकडे उन्हाळा असेल तर आपल्याकडे उन्हाळा असेलच असं नाही, आपल्या देशात तो हिवाळा देखील असू शकतो, बरोबर आहे ना. हे आता म्हणाल कसं, तर पृथ्वीवरती त्या देशाचं लोकेशन कोणत्या वृत्तावरती आहे ना, त्या परत वेगवेगळे ऋतू असू शकतात वेगवेगळ्या देशांमध्ये. म्हणून आपण इथे असं बोलू शकत नाही. आता इथे आपल्याला फक्त एक गोष्ट लक्षात आलेली आहे की इथे पावसाळा ऋतू आपल्याला 2दा आढळतो आहे ना. एक या ब्राझील देशामध्ये 2दा आढळतो आणि सप्टेंबर ते नोव्हेंबर याही महिन्यामध्ये पाऊस पडताना दिसतो. म्हणजे हा पण एक खंड आहे पावसाचा. आणि दुसरा मार्च टू मेमध्ये, म्हणजे 2 ऋतू दिसतात इथे पावसाचे. आता मी तुम्हाला आणखी एक मजेची गोष्ट सांगते की संबंध जगामध्ये जो ऋतू आहेत ते ऋतू कसे आहेत, तर उन्हाळा आणि हिवाळा. संपूर्ण जगामध्ये जे देश आहेत त्या देशांमध्ये 2च ऋतू असतात, उन्हाळा आणि हिवाळा. फक्त आपला देश असा आहे की ज्यामध्ये सलग विशिष्ट कालावधीसाठी पाऊस पडतो. म्हणून आपलाच देश, भारत देश असा एकमेव देश आहे की जिथे पावसाळा एक असा स्पेशल ऋतू आहे. तीन ऋतू आहे आपल्या देशामध्ये, बरोबर आहे.
तर मग तुम्ही म्हणाल की मॅडम मग बाकीच्या देशात तर पाऊस पडतो, मग तिथे पावसाळा असायला पाहिजे, बरोबर आहे ना? तर बाकीच्या देशात पाऊस पडतो, पण तो असा एक पर्टिक्युलर सीझनमध्ये नाही पडत जसं आपल्याकडे पडतो ना. कसा पडतो? जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर. आता सप्टेंबर आला आहे, पाऊस पडतोच आहे, पर्टिक्युलर सीझन आहे ना. बाकी देशामध्ये तसं नाही आहे. आता आपल्याला ब्राझीलमध्ये दिसतं आहे की 2 सीझनमध्ये पडतो आहे, पर्टिक्युलर नाही आहे. आलं सगळ्यांच्या लक्षात? ही एक वेगळी विशेष गोष्ट आहे. आता चला, आता पुढचा प्रश्न आहे, कोणत्या शहराची तापमान कक्षा सर्वाधिक आहे आणि ती किती आहे आपल्याला सांगायचं आहे. तर सर्वाधिक तापमान कक्षा आता आपल्याला आकडेवारी बघायला लागेल आहे ना. आतापर्यंत महिने पाहिलेत, आता आपल्याला आकडेवारी पाहायला लागेल आहे. तर प्रत्येक शहराची आपल्याला कंपॅरिझन करायला लागेल आहे, बरोबर आहे. तर सगळ्यात आधी आपण मॅनॉस शहराकडे वळूया आता. तर मॅनॉस शहरामध्ये बघा आता, आता आपल्याला काय दाखवायचं आहे? तापमानासाठी आपल्याला ही स्केल फॉलो करावी लागेल आहे. पर्जन्यमान असेल तर ही स्केल फॉलो करावी लागेल आहे. तर आता सर्वाधिक तापमान कक्षा म्हटलेलं आहे, बरं आहे की नाही. तर मॅनॉस शहरामध्ये सर्वाधिक तापमान कक्षा आहे. आणि आता किमान आणि कमाल दोघांच्या संदर्भात आपण विचार करणार आहोत. तर किमान तापमान जे आहे, आता किमानसाठी आता पुन्हा एकदा मी तुम्हाला खाली घेऊन जाते. आता कमाल आणि किमान दोन्ही बघावं लागेल. वन्स अगेन आपण इथे बघणार आहोत. तर आपल्याला आता किमान तापमान कक्षासाठी ब्ल्यू लाईन बघायची आहे. तर ब्ल्यू लाईनमध्ये चला, आता ब्ल्यू लाईनमध्ये ही बघा आहे ना. किमान तापमान जास्तीत जास्त किती दिसतं आपल्याला इथे? तर ही बघा, हे 25 आहे, बरोबर ना. आणि हे 25 आहे का 25च्या खाली आलेलं आहे. तर अंदाजे ते किती आहे? ते 23. आलं सगळ्यांच्या लक्षात? किती आहे? 23. तर आता किमान तापमान कक्षा 23 आहे मॅनॉसमध्ये. आलं सगळ्यांच्या लक्षात? आणि कमाल तापमान कक्षा बघूया. तर कमाल तापमानचे हे जे 3 महिने आहे, तर हे किती आहे? तर हे 30च्या पण वर आहेत ना. 30ची जी स्केल आहे बघा इथे, जर आपण तुम्हाला अगदी परफेक्टली पाहिजे असेल तर तुम्ही तुमची स्केल लावा, बरोबर आहे. तर स्केलमध्ये 33 आहे. आता इथे आपण जर हे केलं तर 33 आहे. तर अर्थातच 23 आणि 33. तर आता तुम्ही प्रत्येक शहराचं असं तापमान कक्षांची याची आणि याची पण नोंद करून घ्या, याची पण नोंद करून घ्या, याची आणि याची पण नोंद करून घ्या. तर तुम्हाला असं लक्षात येईल की मॅनॉस या शहरामध्ये अगदी मला एका दृष्टिक्षेपामध्ये पण लक्षात येतं की मॅनॉसचीही जास्त आहे. कारण की हे बघा, हे आणि हे मॅच कराल तर आपोआप लक्षात येतं. आणि इथे तर अगदीच डाऊन गेलेलं आहे, खाली गेलेलं आहे. इथे पण वर जाण्याच्या ऐवजी अगदीच खाली गेलेलं आहे. तर इट इज अंडरस्टूड, ही समजण्याची गोष्ट आहे की मॅनॉसची तापमान कक्षा जास्त आहे. कमाल तापमान पण जास्त आणि किमान तापमान देखील जास्त आहे. आता यानंतर लास्ट क्वेश्चन जो आहे तो असा आहे की रिओ दी जेनेरिओमध्ये सर्वसाधारणपणे कोणत्या प्रकारचे हवामान आढळते? तर आता आपल्याला रिओ दी जेनेरिओ या सिटीमध्ये जायला लागेल आहे. तर ही जी सिटी आहे रिओ दी जेनेरिओ, तर या सिटीमध्ये प्रश्न काय आहे आपला पुन्हा बघूया की साधारणपणे कोणत्या प्रकारचे हवामान असेल आहे. मग आता ते पाहण्यासाठी आपल्याला बघायला लागेल आहे, तापमानविषयक अभ्यास करताना 2 गोष्टींचा आढावा घ्यावा लागतो. एक तर टेम्परेचर अर्थात तापमान आणि दुसरं पर्जन्यमान. या दोघांचाही विचार करावा लागतो. तर आता इथे बघा, तापमानाची जी कक्षा आहे ही कमी आहे, बरं आहे की नाही. तर कमाल तापमान जे आहे ते अगदी 25, बरं आहे. तर कमाल तापमान 26पर्यंत गेलेलं आहे, बरं आहे. आणि इकडे ते त्याच्याही वर गेलं, 30च्या जवळपास गेलेलं आहे. अर्थातच काय सांगतं आहे की तापमान इथे जास्त आहे, बरोबर ना. कमाल तापमान जवळपास 30पर्यंत गेलेलं आहे. आणि जे आता किमान तापमान आहे, तर किमान तापमान जे आहे ते कुठपर्यंत आलेलं आहे? तर इथे बघा, तर ते जवळपास 20पेक्षाही खाली, अर्थातच 18पर्यंत आलेलं आहे. आता पावसाचे महिने बघूया. तर पाऊस जवळपास जानेवारीपासून दर महिन्यात पडतोच आहे. या जानेवारी, त्यानंतर फेब्रुवारी, मार्च हे 3 महिने जास्त पावसाचे आहे. इकडे ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर पण जास्त पावसाचे आहे. आणि जून, जुलै, ऑगस्ट याही महिन्यामध्ये पाऊस पडतोच आहे, बरोबर आहे. अर्थातच या दोघांचाही जर विचार केला आहे तर आपल्याला काय निदर्शनास येणार? तर जसं आपल्याकडे पावसाळ्यात वेदर कंडिशन असतं, आपल्या देशामध्ये पावसाळ्यातली हवामानाची जशी स्थिती असते तशा स्वरूपाची स्थिती ब्राझीलच्या रिओ दी जेनेरिओची या शहराची 12ही महिन्याची स्थिती असते. आपल्याकडे ती फक्त पावसाळ्यापुरती मर्यादित असते.
ऑक्टोबर संपला की आपल्याकडे एक वेगळा ऋतू सुरू होऊन जातो, हिवाळा सुरू होतो. पण इथे मात्र 12ही महिने या स्वरूपाची असते. अर्थातच आता कशी असणार मग? त्याला नेमकं लिहिताना कसं लिहिणार आपण? दमट स्वरूपात आहे. पावसाळ्यात आपल्याकडे पण कसं असतं, वेदर कसं असतं, तर त्याला आपण काय म्हणतो, दमट. हवामान कसं आहे? दमट आहे. तर रिओ दी जेनेरिओचं सुद्धा हवामान कसं आहे? दमट स्वरूपाचं आहे. आणि जर आपण तापमानाची आकडेवारी म्हणजे मॅक्झिमम आणि मिनिमम, जास्तीत जास्त आणि कमीत कमी तापमानाचा जर विचार केला तर हवामान सौम्य स्वरूपाचं आहे. म्हणजे तापमान खूप खाली पण गेलेलं नाही आहे आणि खूप जास्त पण गेलेलं नाही. आता खूप जास्त झाले म्हणजे कसं आहे, तर जसं आपल्याकडे उन्हाळ्यामध्ये मॅक्झिमम टेम्परेचर जे असतं ते 48-49 भारतामध्ये असतं. असं काही तुम्हाला दिसतंय का? इथे मॅक्झिमम टेम्परेचर, हायेस्ट टेम्परेचर जे आहे हे 30पर्यंतच गेलेलं आहे ना. तर आपल्याकडे हे 30पर्यंतचं टेम्परेचर म्हणजे तुम्ही इमॅजिन करा की जवळपास मला वाटतं फरवरीमध्ये किंवा पावसाळ्यातसुद्धा खूप उकाड्याचे दिवस असतात, तर त्यावेळेला हार्डली 30पर्यंत जातं ते, हार्डली. इथे तर म्हणजे हायेस्ट टेम्परेचर 30 आहे आणि लोएस्ट टेम्परेचरसुद्धा जर पाहायला गेलो तर ते 18च्या दरम्यान मी बोलली. तर अर्थातच दमट आहे आणि सौम्य. दमट का? कारण की 12ही महिने पाऊस पडतो आहे. आणि सौम्य म्हणजे आपण तापमानविषयक आकडेवारी बघितली त्यावेळेला आपण ठरवलं आहे सौम्य आहे. तर मला असं वाटतं की मी खूप जास्त विस्तृत अशी चर्चा या चारही ग्राफबद्दल केलेली आहे. आणि या चारही ग्राफवरनं आपल्याला आता काय निदर्शनास येऊन राहिलेलं आहे, निष्कर्ष काय निघतो आपल्याला? तर आता यासाठी आपण थोडंसं म्हणजे आपण आलेख तर अभ्यासलेलाच आहे, पण आलेखाच्या सोबतीला आपल्याला थोडंसं आता आपल्याला ब्राझीलचा जो हवामानविषयक नकाशा आहे त्यावरती पण पुन्हा एकदा दृष्टिक्षेप टाकायला लागेल. कारण की आपण ब्राझीलच्या हवामानाचा अभ्यास करताना आलेखाच्या आधी आपण नकाशाचा सुद्धा अतिशय सविस्तर असा आपण अभ्यास केलेला आहे. आणि आता आलेख आणि नकाशा दोघांचा एकत्रितरित्या आता आपल्याला इथे विचार करायला लागेल आहे. तर ब्राझीलचा जो अक्षवृत्तीय विस्तार आहे हा आपल्याला कसा दिसतोय? खूप मोठा दिसतोय. तसा तर रेखावृत्तीय पण जास्त आहे, परंतु अक्षवृत्तीय विस्तार आहे तो जास्त आहे, आपल्याला असं निदर्शनास येतं आहे. आणि त्याचा परिणाम असा झाला आहे की ब्राझीलमध्ये जे हवामान आहे त्या हवामानामध्ये विविधता आढळून येत आहे. आता विषुववृत्त, आता मी तुम्हाला जसं सांगितलं, जेव्हा आपल्याला कुठे पण हे 0 डिग्री जर आपल्याला दिसलं, कोणत्याही देशामध्ये 0 डिग्री दिसलं, त्याचं तात्पर्यच आहे की या देशामधनं काय गेलं. 0 डिग्री कशाला रिप्रेझेंट करते? तर विषुववृत्ताला. तर थोडंसं मी तुम्हाला विषुववृत्त थोडंसं सेपरेटली मी ड्रॉ करून दाखवते. बघा विषुववृत्त कुठं असतं नेमकं? पृथ्वीवरती. तर ही जी पृथ्वी आहे तर पृथ्वीच्या मध्यातनं, माझा अगदी प्रॉपर नाही आलेलं आहे माझं, तर पृथ्वीच्या मध्यातून विषुववृत्त गेलेलं आहे आणि इथे 0 डिग्री असतं बघा. इथे जे दिसते ना तुम्हाला 0 डिग्री, तर ही 0 डिग्री. आलं लक्षात? तर हे जे विषुववृत्त आहे हे कुठून गेलं आहे? ब्राझीलच्या उत्तरेकडनं असं गेलेलं आहे. मला वाटतं की आता तुम्हाला नीटसं कळलेलं आहे, बरोबर? आणि आता विषुववृत्त असण्याचा परिणाम काय होत असतो याबद्दल मी तुम्हाला सांगणार आहे. आता हे जे विषुववृत्त असतं इथेच मी सूर्य देखील काढते म्हणजे तुम्हाला लगेच समजेल. आता हा बघा मी सूर्य काढलेला आहे. विषुववृत्ताचा काय परिणाम होत असतो हवामानात हे मला सांगायचं इथे. तर सूर्याची जी किरणे असतात ना ही अगदी लंबरूप पडतात. कशावरती पडतात? या विषुववृत्तावरती सूर्याची किरणे कशी पडतात? लंबरूप. मग त्याचा परिणाम काय होणार की या विषुववृत्तीय भागामध्ये टेम्परेचर जे असेल आहे, तापमान जे असेल ते जास्त असतं. आलं सगळ्यांच्या लक्षात? तर वृत्तीय भागामध्ये ज्या देशांचा भाग जो भाग येतो त्या भागामध्ये तापमान जास्त असतं, टेम्परेचर जास्त असतं. आलं सगळ्यांच्या लक्षात? आता विषुववृत्त पृथ्वीवरती कुठे आहे हेही सगळ्यांना लक्षात आलेलं आहे. आणि ब्राझीलच्या उत्तरेकडील भागामधनं विषुववृत्त गेलेलं आहे. हा उत्तरेकडला भाग आहे. हे बघा हे विषुववृत्त गेलेलं आहे. चला तर मग आता आपण पुढे बघूया. हां, तर इथपर्यंत कळलं. तर पुन्हा एकदा मी तुम्हाला दाखवते. 0 डिग्री हा उत्तरेकडला भाग आहे आणि इथून ब्राझीलच्या उत्तरेकडनं विषुववृत्त गेलं आहे. तर ऑफकोर्स याचा परिणाम झालेला आहे की ब्राझीलचा जो उत्तरेकडला भाग आहे त्या उत्तरेकडल्या भागाच्या तापमानावरती याचा परिणाम झाला आहे. तो काय झालेला आहे? तर या भागामध्ये तापमान जास्त असणार कारण विषुववृत्त गेलेलं आहे. सूर्याची किरणे या भागात लंबरूप पडतात. कळलं सगळ्यांना?
आता विषुववृत्ता आणि या कारणास्तव जो विषुववृत्तीय भाग आहे इथलं तापमान उष्ण असणार. आता आपल्याला दुसरं पण दिसतं ॲट द सेम टाईम की या भागामध्ये हे 23°30' दक्षिणेकडे मात्र हे दुसरं वृत्त गेलेलं आहे. आता हे दुसरं वृत्त कोणतं आहे? अर्थातच हे मकर वृत्त आहे. तर या मकर वृत्ताचा देखील परिणाम या दक्षिणेकडल्या हवामानावरती निश्चितच होणार आहे. तर तो परिणाम काय होणार आहे? कसं होणार आहे? तर दक्षिणेकडलं तापमान आणि इथलं तापमान यामध्ये विरोधाभास असणार आहे. इथलं हवामान जे उष्ण आहे तर इथलं जे आहे हे समशीतोष्ण असणार आहे. आलं सगळ्यांच्या लक्षात? तर दक्षिणेकडलं हवामान समशीतोष्ण, तर उत्तरेकडलं कसं आहे? उष्ण आहे. आता दुसरी बाब अशी आहे की आग्नेय आणि ईशान्य दिशेकडनं आपल्याला इथे काय दिसतं आहे की पूर्वीय वारे असे येऊन राहिलेले आहेत, बरं आहे ना? तर ईशान्य दिशेने हे पूर्वीय वारे येऊन राहिलेले आहेत आणि इकडे आग्नेय दिशेने पण येऊन राहिले. तर मग या वाऱ्यांचा देखील या ब्राझीलच्या संबंध हवामानावर परिणाम व्हायलाच हवा, बरं आहे ना? तो कशा प्रकारे होणार आहे? तर या वाऱ्यांमुळे हे वारे कुठून वाहत येतात बरं? समुद्रावरनं. हा समुद्र आहे, बरं आहे ना? तर या समुद्रावरनं हे वारे वाहत येतात. तर या हे जे वारे असतात हे मॉइस्ट लॅडन बाष्पसंपृक्त वारे असतात आणि हे बाष्प धारण करून येतात. मग ते इथे आलेत तर हा किनारपट्टीच्या भागावरती काय करतात? ते पाऊस देत असतात, अगदी भरपूर पाऊस देत असतात. तर हा असा त्याचा परिणाम असतो. तर अशा प्रकारे या आग्नेय आणि ईशान्य वाऱ्यामुळे या ब्राझीलमध्ये काय पडतो आहे? पाऊस पडतो आहे. आता ब्राझीलचा उच्चभूमीचा भाग, हा जो भाग आहे हा ब्राझीलचा उच्चभूमीचा भाग आहे आणि हा देखील उच्चभूमीचा भाग आहे. असे दोन ब्राझीलचे उच्चभूमीचे भाग आहेत. तर हा जो ब्राझीलचा उच्चभूमीचा जो काही भाग आहे, आता हा इथे या उच्चभूमीच्या भागाला, कारण मी तुम्हाला सांगितलं इथे उच्चभूमी आहे, आपण प्राकृतिकच्या नकाशात अभ्यासलेला आहे. आता आपल्या डोळ्यामध्ये बसलेला असायला पाहिजे की इथे उच्चभूमी आहे, इथे उच्चभूमी आहे. त्यासाठीच आपल्याला विस्तृत असा त्या नकाशाचा अभ्यास करायचा असतो. तर उच्चभूमीला लागून इथे काय आलेलं आहे? हा किनारा आलेला आहे, बरं आहे ना? तर अर्थातच या उच्चभूमीला हा किनारा लाभलेला आहे, त्याचा देखील तिथल्या हवामानावरती निश्चितच परिणाम होणार. आता प्रश्न हा आहे की इथे पाऊस कसा पडत असणार? बरं, किनारा तर लाभला पण इथे पाऊस कसा पडत असणार? तर ब्राझील उच्चभूमीचा काही भाग उत्तरेकडील किनाऱ्यापर्यंत पसरलेला आहे आणि समुद्रावरून येणाऱ्या वाऱ्यांना इथे एक गोष्ट जी तुम्हाला मागे प्राकृतिक भूगोल शिकवताना मी अतिशय विस्तृतरित्या सांगितलं होतं की हा जो भाग आहे हा अजस्र कड्याचा भाग आहे, राईट? तर या अजस्र कड्यांनी इथे काही परिणाम केलेला आहे. तो कसा केलेला याबद्दल मी तुम्हाला सांगते. तर ही जी अजस्र कडा आहे, बरोबर आहे, आणि इथनं हे वारे वाहत येऊन राहिलेले आहेत. तर या अजस्र कडेनी काय केलं आहे? या वाऱ्यांना अडथळा निर्माण केलेला आहे, अवरोध निर्माण केलेला आहे आणि त्यामुळे हे जे वारे आहेत या अजस्र कड्याला ओलांडून पलीकडे जाऊ शकत नाही. आणि मग परिणाम काय होतो? तर हा जो किनारपट्टीचा भाग आहे ना, इथेच पाऊस मोठ्या प्रमाणामध्ये, इथल्या भागामध्ये पाऊस भरपूर पडतो. परंतु हा जो आतमधला हा जो भाग आहे इथपर्यंत हे वारे पोहोचू शकत नाही आणि म्हणून या भागामध्ये, हा जो भाग मी आता तुम्हाला दाखवला, या भागामध्ये पाऊस पडत नाही. पाऊस अत्यल्प प्रमाणामध्ये पडतो. आता या भागात पाऊस अत्यल्प प्रमाणात पडतो याचं कारणही कळलं, कारण की या समुद्रावरून वाहत येणाऱ्या वाऱ्यांना, आग्नेय वाऱ्यांना, पूर्वीय वाऱ्यांना अडविण्याचं काम अजस्रकडेने केलेलं आहे आणि म्हणून या भागामध्ये पाऊस अत्यल्प प्रमाणामध्ये पडलेला आहे, बरोबर आहे? मग यालाच आपण काय म्हणू? हे जे क्षेत्र आहे, कोणतं क्षेत्र? हे क्षेत्र. तर हे जे क्षेत्र आहे याला आपण म्हणू ब्राझीलचा पर्जन्य छायेचा प्रदेश. जिथे पाऊस पडत नाही, अत्यल्प प्रमाणात पडतो, त्याला आपण पर्जन्य छायेचा प्रदेश म्हणतो. भारताच्या संदर्भात पण आपण पर्जन्य छायेचा प्रदेश या संदर्भात अभ्यासलेला आहे, राजस्थानच्या संदर्भाने, बरोबर आहे? तर ब्राझीलमधला हा पर्जन्य छायेचा प्रदेश आहे आणि हा प्रदेश ईशान्य दिशेला आढळतो मोठ्या प्रमाणामध्ये. आता या शुष्क प्रदेशाला आणखीही एक नाव देण्यात आलं, अत्यंत महत्त्वपूर्ण बाब आहे. ते नाव आहे आवर्षण चतुष्कोण. तर आता मी तुम्हाला लगेच सोबत एक गृहपाठ पण देते की आवर्षण चतुष्कोण यावरती तुम्हाला टीप तयार करायची आणि छान प्रकारे अभ्यासायची आहे. परीक्षेच्या दृष्टीने एक अत्यंत महत्त्वपूर्ण हा भाग आहे आवर्षण चतुष्कोण. तर ती टीप तुम्हाला इथे तयार करायची आहे. तर ब्राझीलमधल्या या भागाला आवर्षणाचा चतुष्कोण असे देखील संबोधतात.
आता तापमानाच्या संदर्भात ब्राझीलचा जो उत्तरेकडला भाग आहे हा आहे ना, मी आताच विस्तृत अशी चर्चा केली आहे की हा अतिशय उष्ण आहे, तर उष्ण का आहे, कारण की इथनं विषुववृत्त गेला वगैरे मी भरपूर चर्चा केलेली आहे. आणि दक्षिणेकडला जो प्रदेश आहे इथलं तापमान मात्र कमी आहे. का कमी आहे हेही आपण बघितलं की इथनं काय गेलेलं आहे, विषुववृत्त गेलेलं आहे आणि इथनं मकरवृत्त गेलेलं आहे. त्याच्यामुळे दोनही भागामध्ये विरोधाभास आढळतो. इथे उष्ण आहे तर इथल्या तुलनेने सौम्य आहे ना, तर तुलनेने कमी तापमान आहे. आणि हेच या सगळ्या कारणामुळे ब्राझीलमध्ये ऋतूनुसार विविधता आढळते. चला कारणे द्या सदरामध्ये तुम्हाला आणखी एका प्रश्नाचं उत्तर तयार करायचं की ब्राझीलमध्ये ऋतूनुसार विविधता आढळते. तर तुम्ही या सगळ्या गोष्टी त्यामध्ये मेन्शन कराल की विषुववृत्त गेला आहे त्यामुळे इथलं हवामान उष्ण आहे, इथनं मकरवृत्त गेलेलं आहे त्यामुळे इथलं तापमान तुलनेने कमी आहे आणि या कारणास्तव इथे विविधता आढळते. आता आपण वळूया की किनारी भाग हा ब्राझीलला लाभलेला असा विस्तृत असा किनारा आहे. तर या किनारी भागाचं ब्राझीलच्या हवामानावरती काही परिणाम पडला की नाही याचाही आपल्याला आढावा इथे घेणे आवश्यक आहे. तर ब्राझीलच्या किनारी भागाजवळच विषुववृत्त देखील आहे. बघा हा किनारा आहे आणि हे विषुववृत्त आहे, बरं आहे ना. तर या विषुववृत्ताजवळ तापमानात फारसा फरक पडत नाही. अर्थातच तापमान जरी जास्त असलं पण समुद्र सानिध्य लाभलेलं आहे तर इथनं हे वारे वाहत असतात, त्यामुळे हा किनारी भागामध्ये फारसा या विषुववृत्ताचा परिणाम झालेला आढळून येत नाही. आता या प्रदेशामध्ये वाऱ्याचे जे वहन आहे हे ऊर्ध्व दिशेने होत असते. हे इथे लक्षात घ्यायचं आहे की जो विषुववृत्त गेलेला भाग आहे इथे वाऱ्याचं वहन ऊर्ध्व दिशेने झालेलं आहे. आणि व्यापारी वाऱ्याच्या एकत्रीकरणाचा देखील हा पट्टा आहे. आता तो कशा प्रकारे असतो तो पण मी तुम्हाला इथे एक्सप्लेन करते. तर काही जे वारे असतात ना हे असे ऊर्ध्व दिशेने वाहत असतात. मी आत्ताच बोलले ऊर्ध्व दिशेने, तुम्हाला वाटलं असेल. आणि दुसरे जे व्यापारी वारे आहेत ते व्यापारी वारे तुम्हाला दिसतातच आहे, हे इकडल्या दिशेने येऊन राहिलेत, बरोबर आहे ना. म्हणजे काही वारे ऊर्ध्व दिशेने आणि काही वारे असे या दिशेने येऊन राहिलेले आहेत. तर आता जसं मी बोलले की व्यापारी वाऱ्यांचा आणि या वाऱ्यांचा दोघांचाही एकत्रीकरणाचा हा पट्टा आहे. आणि या भागात हा पट्टा क्षीण असल्यामुळे जनरली काही भागामध्ये आवर्त निर्माण होत असतात. आवर्त ज्याला आपण आपल्या बोलीभाषेमध्ये काय वादळ असा शब्द, वावटळ वादळ असल्या प्रकारचे शब्द वापरत असतो आपल्या एक स्थानिक भाषेमध्ये, बोलीभाषेमध्ये. तर इथे असा ऊर्ध्व दिशेने वारे वाहत येतात. मी आत्ताच ड्रॉ करून दाखवलेलं आहे. आणि त्यामुळे या दोन्ही वाऱ्याच्या एकत्रीकरणाचा पट्टा असल्यामुळे या भागात क्षीण असल्यामुळे आवर्त मात्र निर्माण होत नाही. आणि म्हणून एक विशेष गोष्ट ब्राझीलच्या किनारी भागाच्या संदर्भामध्ये मी तुम्हाला सांगणार की जसं आपल्या देशामध्ये आपल्याला माहिती आहे उडीसा आहे, त्याच्यानंतर अर्थातच दक्षिण किनारा भारताचा, दक्षिण पूर्व किनारा, इथे वारंवार आपल्याला बातम्या या वादळाच्या संदर्भाने ऐकायला येत असतात की चेन्नईचा जो भाग आहे, ओडिसाचा भाग आहे, इथे वारंवार वादळ येत असतात. परंतु इथे ही वाऱ्यांची अशा प्रकारची म्हणजे वारे ऊर्ध्वगामी होऊन राहिले आहेत, एकत्रीकरणाचा पट्टा क्षीण आहे, त्यामुळे इथे अशा प्रकारचे आवर्तन निर्माण होत नाही. हे एक वेगळं असं ब्राझीलच्या संदर्भात वैशिष्ट्य आहे किंवा झाले तरी फार क्वचित प्रसंगी होत असतात. आता या देशाचा जो बहुतांशी भाग आहे आपल्याला निदर्शनास आलं आहे की काय निदर्शनास आलेलं आहे की हा उष्णकटिबंधामध्ये येऊन राहिला. हा जो मॅक्झिमम भाग आहे हा उष्णकटिबंधामध्ये येऊन राहिला, बरं आहे ना. काय येऊन राहिलं, कारण की हेही कळलेलं आपल्याला की इथनं विषुववृत्त पासआउट झालेलं आहे. तर या भागामध्ये या कारणास्तव हवेचं जे तापमान असतं हे इथे जास्त असणार. तर ॲमेझॉनच्या खोऱ्यामध्ये जवळपास 25 ते 28 डिग्री सेल्सिअसपर्यंत तापमान आढळतं. तर उच्चभूमीचा जो प्रदेश आहे, आता उच्चभूमीचा प्रदेश हा इथे दोन उच्चभूमी आहे ब्राझीलला लाभलेली, एक ही उच्चभूमी आहे आणि दुसरी ही उच्चभूमी आहे. तर या प्रदेशातलं जे तापमान आहे तर हे मात्र थंड असतं. आता त्याला कारणीभूत हाही घटक आहे की उच्चभूमीला लागून असणारा समुद्रकिनारा आणि समुद्रावरनं वाहणारे वारे, त्यामुळे देखील इथलं तापमान थंड आहे. आणि समुद्रकिनारा असल्यामुळे हवामान सौम्य असणार, आर्द्र असणार. आणि ॲमेझॉनच्या खोऱ्यात आता पडणारा पाऊस, आता ॲमेझॉनचे खोरे पहिले मी पुन्हा एकदा तुम्हाला दाखवते, तसं तुम्हाला मी नद्यांच्या नकाशामध्ये दाखवलेलंच आहे. हां, तर एक मिनिट. हां, माझा हा नकाशा तुम्हाला दाखवत असा वारंवार हलतो आहे. हां, तर हे जे आहेत ना हे ॲमेझॉनचे खोरे आहेत. आले सगळ्यांच्या लक्षात, सगळ्यांना आठवलेत ॲमेझॉनचे खोरे. तर या भागामध्ये
पर्जन्यमान अर्थात पडणारा पाऊस सर्वात जास्त आहे. या भागात सर्वात जास्त पाऊस पडतो. आता जास्त पाऊस जरी मी वारंवार म्हटलं तर जास्त म्हणजे नेमका किती पडतो, तर 2000 मिलीमीटर एवढा पाऊस सर्वाधिक पाऊस पडतो. सर्वाधिक पावसाचं क्षेत्र आहे ब्राझीलमधलं ॲमेझॉन नदीचे खोरे आणि 2000 मिलीमीटर एवढं पर्जन्यमान पडतं इथे. आता त्यानंतर जी आग्नेय किनारपट्टी आहे, आता आग्नेय किनारपट्टी ही जी आहे ना, तर या आग्नेय किनारपट्टीवरती पण दुसऱ्या क्रमांकाचा पाऊस पडतो. आता किनारपट्टीवरती पडतो. आय एम नॉट टॉकिंग अबाउट दिस रिजन, कारण मी तुम्हाला आत्ताच बोलली की हा ब्राझीलचा काय आहे, पर्जन्यछायेचा प्रदेश आहे. पण ही जी किनारपट्टी आहे समुद्र किनाऱ्याला लागून, कारण की इथे तर यांनी तुम्हाला सांगितलं की हा अजस्र कडा आहे आणि तो वाऱ्यांना अडथळा निर्माण करतो. त्यामुळे या भागामध्ये जास्त पाऊस पडतो, पण इथे मात्र पर्जन्यछायेचा प्रदेश निर्माण झाला. तर ही गोष्ट अगदी क्लिअर मी तुम्हाला सांगितली आहे. तर हा जो आग्नेय किनारपट्टीचा भाग आहे, या किनारपट्टीच्या भागामध्ये सेकंड नंबरचा सर्वाधिक पाऊस पडतो. फर्स्ट नंबरचा तर मी तुम्हाला प्रथम क्रमांकाचा तुम्हाला सांगितलं की ॲमेझॉन नदीचे खोरे, आणि दुसऱ्या क्रमांकाचा पाऊस पडतो आहे आग्नेय किनारपट्टीवरती. अर्थातच तो 1000 ते 1200 मिलीमीटर या दरम्यान पडत असतो. आता याच्या पुढच्या टप्प्यामध्ये अशाच पद्धतीने आता आपण आलेख आणि दोघांचा एकत्रितरित्या विचार केलेला आहे, ब्राझीलच्या हवामानाचा अभ्यास केला. अशाच पद्धतीने आता आपण भारताचा आलेख आणि भारताचा नकाशा या दोघांच्या मदतीने भारताच्या हवामानासंदर्भात देखील आपण चर्चा करणार. ठीक आहे.